अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे वेलकम बॅक भावना, आपल्या एक पुन्हा नवीन व्हिडिओवर. भावना, आपली व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर काही दिवसापासून आली नाही, कारण की आपल्याकडे वेळच नव्हता भावना. तर आजपासून तसं नाही होणार, आपली व्हिडिओ अशी येत जाईल. आणि आपली व्हिडिओ अशीच बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भावना, आपल्याला पहिले आपलं ॲप्लिकेशन लागेल, म्हणजेच की लाईट मोशन ॲप्लिकेशन आपल्याला इथं ओपन करून घ्यावं लागेल. ओपन केल्याच्या बाद भावना असं काही इंटरफेस दिसतं. तर सर्वात अगोदर आपल्याला जिथं प्लसवाला बटन जे दिसन भावनो, ते आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या बाद भावना इथं क्रेडिट प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. प्रोजेक्टवर क्लिक केल्याच्या बाद भावना आपल्याला इथं प्लसवाला आयकन खाली दिसत असेल, तिथं क्लिक करायचं आहे. आपल्याला पहिली इथं आपलं जे ऑडिओ आहे इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ऑडिओ यूज केल्याच्या बाद भावना आपल्याला प्लसवाला आयकनच्या बाद मीडियाच्या ऑप्शनवर जायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनच्या बाद इथं डाउनलोडची तुमची इमेजचे फोटो राहील ती घ्यायची आहे. फोटोला सिलेक्ट करा, प्लसवाला आयकन जे आहे ते क्लिक करा आणि 3 डॉटवर जाऊन फुल कंपोजिशन एरियावर आपल्याला इथं आपला व्हिडिओ म्हणजे फोटो आहे जो एडिट करून घ्यायचा आहे. त्याच्यावर भावना इथं प्लसवाला आयकन जे आहे खालचं आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. जे सर्कल दिसतं तुम्हाला 1 नंबरचं फर्स्ट, त्याला क्लिक करून त्याची साईज आपल्याला 600 करून घ्यायची आहे. 600 केल्याच्या बाद भावना आपल्याला इथं जे आपलं सर्कल राहील त्याच्याला आपल्याला त्या इमेजला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्या बाद फुल कलर इथं टॅप करून स्टारच्या ऑप्शनमध्ये जाऊन सिलेक्ट मीडिया ह्याच्यात जाऊन आपल्याला जो फोटो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फोटो सिलेक्ट केल्याच्या बाद भावना जो खालचा जो फोटो राहील त्याला आपल्याला क्लिक करायचा आहे. क्लिक केल्याच्या बाद भावना इथं ब्लेंडिंग ऑपरेटी तिथं क्लिक करून आपल्याला कलर सिलेक्ट करायचा आहे, जो ब्लॅक कलर आहे, आणि त्याची इमेज आपल्याला ठेवायची इथं 80. ते केल्याच्या बाद भावना आपल्याला डबल पुढे जायचं आहे. त्याच्या बाद इथं डबल एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. इथं फोटो आपल्याला एक फोटो डबल ॲड करून घ्यायचा आहे. म्हणजेच की फोटो. त्याच्या बाद भावना आपल्याला इथं 3 डॉटवर क्लिक करून फुल कंपोजिशन एरियाचे सिलेक्ट करून प्लसवाला आयकॉनवर सर्कल घेऊन टाकायचं आहे. तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप असंच करायचं आहे भावना. आपली इथं फोटोला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्या बाद जी खालची इमेज राहील त्याचा कलर इथं चेंज करून टाकायचा आहे. त्या कलरची साईज आपल्याला 80 ठेवायची आहे. याची म्हणून आपलं डबल इथं एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फोटो सिलेक्ट करायचा आहे भावना आपल्याला डबल इथं, जे आपलं इथं फोटो जे राहील भावना होते इथं डबल सिलेक्ट करून घ्यायचा आहे. डबल आपल्याला फुल 3 डॉटवर क्लिक करून फुल कंपोजिशन एरिया क्लिक करायचा आहे. त्याच्या बाद भावना आपल्याला डबल सर्कलच्या ऑप्शनमध्ये जाऊन सर्कलची साईड आपल्याला इथं 600 करायची आहे. त्याच्या बाद आपल्याला सर्कलला क्लिक करायचं आहे. कलर फुलवर जाऊन आपल्याला डबल तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
डबल त्याची साईज आपल्याला खालची जे फुल कॉम्पोनेशन एरियाचा जो फुल फॉर्म आहे तो फोटो त्याची कलर आपल्याला चेंज करून ब्लॅक करायचा आहे. त्याची साईज ठेवायची 80. डबल फोटो आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे भावना. त्याच्या बाद याला बी तसंच करायचं आहे. आपण ज्या व्हिडिओला पहिले फोटोला जे केलं त्याची साईज बी आपल्याला सर्कलची साईज बी आपल्याला 600 करून घ्यायची आहे. सर्कलला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं फोटो ॲड करून द्यायचा आहे. त्या इमेजची कलर आपल्याला चेंज करून त्याची साईज ठेवायची 80. या फोटोला पण आपल्याला तसंच करायचं आहे. फोटोला क्लिक करून डबल आपल्याला इथं फोटो मीडियाच्या ऑप्शन मधून फोटो सिलेक्ट करायचे आहे. हा एक फोटो आणि हा एक फोटो. तर आपल्याला हे 2 फोटो इथं ॲड करून घ्यायचे आहे. जसं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप जसं सांगितलं तसंच आपल्याला इथं डबल फुल कॉम्पोनेशन एरिया क्लिक करून डबल सर्कलच्या ऑप्शन मधून सर्कलची साईज ठेवायची आपल्याला 80. सर्कल चुकलंय भावा. 9 डबल सर्कल ॲड करून साईज ठेवायची त्याची 80 सॉरी 600. त्याच्या सर्कलला क्लिक करून आपल्याला फोटो इथं ॲड करून द्यायचा आहे. जे आपण जो फोटो कॉम्पोनेशन एरिया त्याचा फोटो जर घ्यायचा होता तिथं अशी साईज ठेवायची आहे 81 किंवा 80. आणि जे फोटो आहे भावना ते सेम आले पाहिजेत. जसे की काही आपल्याला भेदभाव नसला पाहिजे. इथं फोटो सिलेक्ट झाला भावना. आपल्या पुढच्या फोटोची बारी. याला पण तसंच करायचं आहे जसे की आपण पहिले जे फोटो केले तसे. त्या फोटोला क्लिक करून आपल्याला इथे डबल कॉम्पोनेशन एरियाच्या मीडियामध्ये जाऊन ॲड करून द्यायचं आहे. म्हणजे खालची इमेज आहे त्याचा कलर चेंज करायचा. डबल भावना आपल्याला इथं आता डबल एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जे आपला शेवटचा फोटो जे रेन भावना होता आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे की ह्यो फोटो आपला शेवटचा. तर या फोटोला बी तसंच करायचं आहे. आपण ज्या फोटोला तसं केलं ते सगळ्यात पहिले सर्कल राईट अँगल घेऊन 600चं साईज 600 करायची आहे. 600 केल्याच्या बाद भावना आपल्याला इथं सर्कलला क्लिक करून पुढे आपला जे स्टारचा ऑप्शन देईन त्याच्या क्लिक करायचा आहे. प्लस वाला आयकॉनला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर खालची जी इमेज आहे त्याचा कलर चेंज. आपल्या इथं पूर्ण हे रेडी झालेलं आहे. त्याच्यावर जाऊन आपल्याला बॅक यायचं आहे. आपली जी शेक इफेक्टची जी फाईल राहील तिथं जाऊन आपल्याला भावना हे जे 1 नंबरचं जे VID इफेक्ट राहील ना त्याला आपल्याला इथून कॉपी करायचं आहे. कॉपी केल्याच्या बाद भावना आपल्या प्रोजेक्टमध्ये जाऊन इथं त्याला पेस्ट करून द्यायचं आहे.
पेस्ट करायच्या भावना जसं की ते इफेक्ट राहील तसंच त्याला येऊ द्यायचं आहे. तर भावना आपल्याला इथं असेच इफेक्ट पेस्ट करून द्यायचे आहे. एकामागे एक जे इफेक्ट राहील ते पेस्ट करून द्यायचे. त्याच्या बाद भावना आपलं डबल बॅक यायचं. आपले जे शेक इफेक्टचं जे प्रोजेक्ट आहे त्याच्यावर जाऊन आपल्याला जे एक नंबरचं जे माझ्या डोळ्यातलं जे इफेक्ट म्हणजे जे नाव आहे ते आपल्याला इथं कॉपी करून घ्यायचं आहे. त्याच्या बाद भावना आपल्याला आपल्या मेन प्रोजेक्टवर जायचं आहे. इथं ते पेस्ट करून द्यायचं आहे. इथं ते पेस्ट केल्याच्या बाद भावना आपल्याला डबल एक पुढे जायचं आहे. समोर गेल्याच्या बाद भावना आपल्याला डबल इथं एक हे जे इथं सॉन्ग आहे तिथलं जे नाव आहे ते इथं ॲड करून द्यायचं आहे. बॅक यायचं आहे भावना. त्याच्यावर आपल्याला आपले मेन प्रोजेक्ट म्हणजे शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. त्याच्या बाद बी रेशीम तोर तू ते इफेक्ट आपल्याला इथं कॉपी करायचं आहे. कॉपी केल्याच्या बाद भावना आपल्या प्रोजेक्टवर जायचं आहे. त्याच्या बाद भावना आपल्या इथे इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे. इथं त्याच्यावर आपली बॅक जायचं आहे. बॅक गेल्याच्या बाद भावना आपल्या इथं आपल्या शेक इफेक्टवर जायचं आहे. इथं जे माझ्या स्वप्नातलं आहे ते इथं कॉपी करायचं आहे. कॉपी केल्याच्या बाद भावना आपल्याला इथं आपल्या डबल मेन प्रोजेक्टवर जायचं आहे. आणि इथं ते ॲड करून द्यायचं आहे. जस की ते असं काही दिसलेलं येईल. डबल आपल्याला बॅक जायचं आहे. बॅक गेल्याच्या बाद भावना आपल्याला इथं शेक इफेक्टवर जायचं आहे. जे आज वातुळ तू त्याला कॉपी करायचं आहे. त्याच्या बाद आपल्याला आपल्या मेन प्रोजेक्टवर जाऊन इथं ते पेस्ट करून द्यायचं आहे. आपलं जे इफेक्ट आपण पहिले पेस्ट केलं तर आपल्याला त्याला इथून कट करायचं आहे. बॅक यायचं आहे. आपल्या शेक इफेक्टवर जाऊन जे रेशीम तोर तू त्याला कॉपी करायचं आहे. इथं भावना ते पेस्ट करून द्यायचं आहे. जस की ते असं काही दिसायला येईल. त्याच्या बाद भावना आपल्याला इथं इथंच बॅक जायचं आहे. त्याच्या बाद इथलं जे इफेक्ट आहे भावना ते आपल्याला इथं कॉपी करून घ्यायचं आहे. हे आपल्याला इफेक्ट इथं कॉपी करून घ्यायचा आहे आणि लगेच पुढं पेस्ट करून द्यायचं आहे भावना. डबल आपल्याला पाठीमागे जायचं आहे. जे आज वातुळ जळू ते इफेक्ट आपल्याला इथं कॉपी करून घ्यायचं आहे. जे सगळे शेवटले इथं पेस्ट करून द्यायचं आहे. त्याच्या बाद भावना आपल्याला इथं जे तुमचं जे नाव राहील ते तुम्हाला इथं टाकून द्यायचं आहे. माझं तर केस क्रिएशन आहे. तुमच्या मनात तुमचं जे असेल ते टाकून द्यायचं. तर भावना व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या. फॉलो नक्कीच करून घ्या. चला भावना आजचा व्हिडिओ आपली समाप्त झाला आहे. आपल्या यूट्यूबला